आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या गावाची भ्रमंती करत आहोत, आहे की नाही. आत्ताच एका प्रभावतीबाई राठोड या आजीशी आपण गप्पा गोष्टी केल्या. तिथून काहीच अंतरावर या आजी आपल्याला इथं दिसल्या. खरं तर ह्या आजी या गावच्या प्रमुख होत्या एका काळी, म्हणजे सरपंच राहिलेले आहेत असं मी ऐकलेलं आहे. सरपंच राहिलेले आहेत. आजींचं नाव काय आहे माहिती का तुला नम्रता? आजींचं नाव सुंदराबाई तोला आडे. हां, सुंदराबाई तोला आडे. आणि ही जी नम्रता जी बसलेली या बाजूला, या आजीची ही पंतू आहे की नाही, म्हणजे मुलीच्या मुलाची मुलगी. आता तुम्हाला माहिती का, ह्या नम्रताची बहीण म्हणजे नेहा, तिला पण एक मुलगा झाला. तर मग बघा, इतक्या लांबपर्यंत ह्या आजी आणखी पण जिवंत आहेत आणि त्या छान जगत आहेत. खरं तर ह्या कुटुंबाचं कौतुक आहे, त्यांची काळजी घेत आहेत आणि त्या एकेकाळी आपल्या या पारडी गावच्या सरपंच राहिलेल्या आहेत. मला छान वाटलं. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही आलो होतो, बरोबर आहे आजी? आणि बघा, हे रामनगर तांडा आहे. रामनगर तांड्यावरचे हे तुम्ही सगळे पुरांनो, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला तुमची बघा आजी, वडिलांची आजी पाहायला मिळाली. म्हणजे याला पणजी म्हणूया आपण, पणजीच ना, आहे की नाही, किंवा खापरपणजी म्हणूया. तर हे पाहायला मिळाल्या. आत्ताच मागच्या मी आजीला बोलत असताना काय म्हणालो की ही माणसं आपल्या घरातली विद्यापीठं आहेत. ही म्हातारी माणसं फार महत्त्वाची असतात आणि हे घरात असले म्हणजे फार मोठा आधार असतो बाळांनो. म्हणून आपल्या आजी आजोबांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे. ही माणसं पुन्हा भेटत नसतात. पैसे कितीही कमवू शकतो आपण, काहीही करू शकतो, पण एकदाही गेलेली माणसं परत मिळत नसतात. हे बघा, आपण या आजींची भेट घेत आहोत. तर मला असं विचारायचं आहे की आजींना भेटल्यानंतर काय वाटलं? कल्याणी, तुला काय वाटतंय? सर, मला पहिल्यांदा तर फार छान वाटलं. आणि दुसरी ही गोष्ट की आजी म्हणजे सरांनी आपल्याला आत्ताच माहिती दिली की त्यांच्याकडे त्यांचं म्हणजे पूर्ण नोंदणी केलेली आहे. तर त्यांनी 100 वर्ष त्यांचे पूर्ण झालेले आहेत. हे ऐकून पण आनंद झाला. आणि ते आता आपल्याला बोलत आहेत, ते थोड्याफारच बोलू शकतात. हे बघून थोडंसं वाईट वाटत आहे, कारण की जर त्यांनी आपल्याला म्हणजे ते बोलू शकतात तर आपल्याला छान बोलले असते आणि आपल्याला त्यांनी छान माहिती पण सांगितली असते. बरं, आणखी कोणाला काय वाटतंय? आजींना भेटल्यानंतर डोक्यात काय विचार आले? ईश्वरी, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे या ज्या आता म्हाताऱ्या झालेल्या आजी, त्यांच्याकडे आताची माणसं बसत नाही, त्यांच्याशी बोलत नाही. तर आपण थोडा वेळ का होईना यांना आनंद दिला आणि त्यासोबत आपल्याला भरपूर काही शिकायला भेटलं. ओके, हां, काही क्षणाचा का होईना आनंद आपण त्यांना बोलून देतोय, त्याचं समाधान आहे. खुशी, तुला काय वाटतंय? आपण ह्या आजीला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि या आजीकडून आपण नवीन वेगवेगळी त्यांच्या लहानपणीची गोष्ट आपण शिकून घ्यायची. हां, काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या पाहिजेत बरं का. 1 शतक जगणारी आजी आहे, 1 शतक. आता कोण जगेल का? समजलं? या 1 शतक जगणाऱ्या आजी आहेत. हां, आणखी शीतल, तुला काय वाटतंय? आजी बोलत्या वेळेस सांगितलं की आत्ताची पोरं कोणी ऐकत नाही. जर आजी असं म्हणत असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि जे आपल्या आईवडील सांगतात, आजी सांगते की अभ्यास कर, आपण ऐकत नाही. ज्यांच्याकडे आजी नसते ना, त्यांना आजीचा म्हणजे किंमत कळते आणि ज्यांना असते त्यांना कळत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. व आजी आई आजोबा वडील जे सांगतात आपण ते ऐकलं पाहिजे. ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात. अगदी खूप छान प्रतिक्रिया दिली शीतल. हां, तुम्हाला काय वाटतंय? आपण आपल्या आजी आजोबांच्या आजूबाजूला खेळतो, पण त्यांच्याशी कधी मनसोक्त गप्पा मारत नाही. तर आपण ते मारल्या पाहिजे. आणि आपल्या जे आपण आजी आजोबांसोबत गप्पा मारतो त्यामधून आपल्याला कधी ना कधी म्हणजे दरवेळी काहीतरी नवीन शिकायला. यस, खूप चांगलं निरीक्षण आहे तुमचं. किंवा आजीसोबत बोलत असताना नवीन काहीतरी सापडत जातं. हां, स्वाती, तुला काय वाटतं? या आजीनं 100 वर्ष पूर्ण झाले, तरी या आजींचं किती नशीब आहे की त्यांचं 100 वर्ष पूर्ण होऊन अजून काही जिवंत आहे. हां, नशीबवान आहेत. आणि हां, मी सांगू इच्छिते की जी मजा या काळात आहे ती म्हणजे मागच्या काळात होती ती या काळात नाही. कारण की या काळात वेगवेगळे गेम्स, मोबाईलमध्ये वेगवेगळे गेम आलेत, पण मागच्या काळामध्ये स्वतः तयार केलेले गेम होते. विट्टी दांडू, झाडावर चढायचं,
मिनिटासाठी म्हणजे आनंद पण होतो व थोडा कोणाशी तरी आपण बोलतात व्यक्त होतात ह्याचा सुद्धा आनंद होतो. जेव्हा आपण म्हणजे पुढच्या वर्षी काय होणार हे आपल्याला माहित नाही, तर ह्याच वर्षी आपण आपल्या आजी आजोबांसोबत आपल्या आई वडिलांसोबत मजा केली पाहिजे. हे बघा पुढं काय होईल सांगता येत नाही, पण रोजचा जीवन आपण चांगला जगला पाहिजे. बघा आज प्रजासत्ताक दिन आहे, रोज असतो का? नाही, पुढच्या वर्षीची येणार आहे. पण आज आपण छान पद्धतीनं सगळ्या लोकांना भेटत आहोत, तुमची गावची रचना पाहत आहोत. माझा प्रश्न असा आहे की या आजीला 100 वर्ष पूर्ण झाले तरी त्या या गावाच्या प्रमुख होत्या म्हणजे सरपंच होत्या. सरपंच होत्या, एकेकाळी त्या म्हणजे गावच्या सरपंच राहिलेले आहेत. या गावचं कारभार त्यांनी पाहिलेला आहे आणि एवढा मोठा त्यांच्याकडं दांडगा अनुभव आहे. आता मागच्या वेळेस आपण 75 वर्षावाल्या पाहिल्या, त्याच्या पुढं 25 वर्ष पुढं यांनी क्रॉस केलेलं आहे. या म्हणजे आपण आजींकडे बसले पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि आपले जे पूर्वज होते, आपल्या पहिल्याच्या काळाचे जे माणसं होते, आपण त्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. कारण आपली जर एखाद्या वेळेस परीक्षा असेल तेव्हा आपल्याला परीक्षामध्ये तो प्रश्न येऊ शकतो आणि आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तर शोधू शकतो आणि त्यामधून आपल्याला फायदा सुद्धा होतो. नक्कीच. पोरांनो, आपण या आजींसोबत इथं आलोत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे करण्यामागची, ही कृती करण्यामागची गोष्ट अशी आहे. मी या मोबाईलमध्ये हे पकडून ठेवतोय कारण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेस ह्या आजी 100 वर्षे पूर्ण झालेल्या आजी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रेरणा मिळेल की आजीसोबत आपण काही क्षण घालवले होते आणि हे असे काही महत्त्वाचे. हे बघा, काही तुमच्या नशिबानं हे इंटरनेट आलं, तुमच्या नशिबाने हे मोबाईल मिळाले, तुम्हाला तुमचं बालपण पुन्हा पाहता येत आहे. तसंच आज आपण या आजींसोबत गप्पा मारल्या, आजींसोबत आपण छानपैकी बोललोत, आजींना काही क्षण आनंद मिळाला. आजी, खूप आम्हाला छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला आणखी पुढं खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय शेवालाल. जय श्री